डोक्यावर हक्काचं छप्पर नाही। आजची रात्र एका पालावर तर उद्याचा दिवस दुसऱ्या ठिकाणी पाल ठोकून भटकंती करत दौंडमधला मनोज शिंदे शिकला। दिवसभर त्यानं मेंढ्या पाळल्या, रात्री घरची सगळी जबाबदारी पेलली। एवढं करून एखादा मुलगा शिकतो आणि 10वी मध्ये चक्क 91% मिळवतो, हे खरंच थक्क करणार आहे। मनोजचं कौतुक करत प्रेक्षक हो त्याच्या संघर्षाला साथ द्यायलाच हवी। मेंढ्यांच्या मागे पळत त्यांची राखण करायची। एक दिवस या पालावर तर पुढचा दिवस दुसऱ्या पालावर। स्वतःचं असं घर नाही, काम असेल तिथं तंबू ठोकायचा आणि येईल तो दिवस 2 पैसे जोडून साजरा करायचा। दौंड मधल्या मनोज शिंदेचा हा दिनक्रम। या दिनक्रमात मनोजची शाळा मात्र चुकली नाही। दौंड मधल्या नाथाजी वाडीतल्या मोटोबा विद्यालयात मनोज शिकतो। मनोजनं जिद्दीनं अभ्यास केला आणि त्याला 10वीच्या परीक्षेत तब्बल 91% मिळाले। माझ्या पालकांच्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे मला 10वीत 91% मार्क मिळाले। मी दिवसभर बकऱ्याकडे जाऊन संध्याकाळी बॅटरीच्या प्रकाशावर अभ्यास केला। ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी बकऱ्याकडे होतो, परंतु माझ्या मित्रांनी दावत येऊन मला माझा निकाल सांगितला। भविष्यात मोठे अधिकारी होऊन माझ्या कुटुंबाची वणवण थांबवावी अशी माझी इच्छा आहे। मनोजच्या वडिलांचं निधन झालं। आजीनं हाताचा पाळणा करून मनोजला मोठं केलं। आई, आजी आणि छोट्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी मनोजचीच। पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळ भटकावं लागायचं। ना कुठला कोचिंग क्लास, ना कुणाचं मार्गदर्शन। रात्री अभ्यास करायचा तो बॅटरीच्या लाईट मध्ये। आम्ही हाताचा पाळणा केला, या मुलाला शिकवलं, त्यांनी बॅटरी अभ्यास केला, यांनी साहेब व्हावा। मनोजच्या या यशाचं शिक्षकांनाही कौतुक आहे। 10वीच्या परीक्षेत तब्बल 91% म्हणजे गुरुदक्षिणाच असल्याची त्यांची प्रतिक्रिया। आमच्या माटोबा विद्यालय नाथाजवाडीचा विद्यार्थी मनोज राजेंद्र शिंदे यांनी आता 10वी मध्ये 91% गुण मिळवून अतिशय उत्तुंग असे यश संपादन केले। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिणामी मेंढ्या सांभाळून रविवारच्या मिळेल त्या वेळेमध्ये बॅटरीच्या उजेडात अभ्यास करून अतिशय उत्तुंग असे यश मिळवले। आमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्याची स्वतःची मेहनत, या सर्व माध्यमातून त्यांनी जे यश मिळवले त्याबद्दल आम्हा सर्व शिक्षकांना त्याचा सार्थ अभिमान आहे। मनोजला शिकून मोठा अधिकारी व्हायचंय। स्वतःच्या घराचा पत्ता नसताना आणि घराची सगळी जबाबदारी छोट्या खांद्यावर घेत मनोजनं नेटानं अभ्यास केलाय। परिस्थितीशी झगडून त्यानं हे यश मिळवलंय। मनोजचं कौतुक तर करायलाच हवं। त्यासाठी तुम्ही नक्की पुढे या आणि मनोजच्या संघर्षाला साथ द्या, त्याच्या स्वप्नांना बळ द्या। जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड। प्रेक्षक हो, या गुणवंतांना सढळ असते मदत करण्याकरता तुम्ही पुढे या। त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानं आपण चेक काढू शकता। बघा, पायल पाटील अलिबागची आहे, 10वीच्या परीक्षेत तिला 90.60% मिळाले। सचिनला आई वडील नाही आहेत, आजी आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं 92.20% मिळवले। रसिका साळगावकरची आई पोळी भाजी केंद्रात स्वयंपाकाला जाते, अवघा 4000 पगार मिळतो, वडील नाही आहेत, 99.40% गुण तिला मिळवले। अक्षय शिंदेनं 10वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवले। मनोज शिंदे हा स्वतःच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, वडील नाही आहेत, मेंढ्यांचं खांड आहे त्याचं आणि त्या मेंढ्या चारण्याकरता वणवण रानोमाळ फिरतो, कुठलाही स्थायी पत्ता नाहीये, 91% त्याला मिळाले। शीतल बोकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकली, वडील हमाल आहेत, 92.40% तिला मिळाले। या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवण्याकरता प्रेक्षको आमचा पत्ता आहे झी 24 तास, झी मीडिया लिमिटेड, मधु इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013। आम्हाला आपण फोनवर संपर्क करू शकता। आमचा नंबर आहे 02224827821, 02224827821। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।